नमस्कार. आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय दीक्षा दिंडे, संस्थापक इक्विबीज फाउंडेशन. अपंग हक्क कार्यकर्ती म्हणून त्या सर्व परिचित आहेत. हौसले बुलंद हो तो मंजिले दूर नाही होती हे वाक्य जगणारी आणि जगवणारी दीक्षा आज आवर्जून आपल्या महाविद्यालयामध्ये व्याख्यानासाठी उपस्थित आहे. सर्वसमावेशक समाज घडवताना या विषयाच्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. नमस्कार दीक्षा. आज आपण दीक्षा यांना त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि एकंदरच त्यांच्या कार्याबद्दल ऐकणार आहोत. पण त्यांनी जी सर्वसमावेशक यात्रा या ठिकाणी सुरू केलेली आहे इक्विबीज फाउंडेशनच्या वतीने, त्याविषयी आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया. दीक्षा, काय सांगशील आपल्या या यात्रेविषयी? नमस्कार मॅडम. मी आणि माझे पार्टनर अमोली, आम्ही 8 सप्टेंबरपासून आमचं घर सोडलं पुण्याचं, आणि आम्ही असं ठरवलं की आपण महाराष्ट्रभर प्रवास केला पाहिजे, महाराष्ट्राचा पूर्ण दौरा केला पाहिजे. पण हा दौरा करण्याचं एक कारण होतं, आणि ते कारण म्हणजे लोकांशी जाऊन संवाद साधणं अपंगत्व या विषयावर. तर अपंगत्व ह्या विषयावरच संवाद का साधावा वाटला, तर त्याची छोटीशी एक पार्श्वभूमी आहे. मला जन्मतः सेरेब्रल पाल्सी आहे, मी जन्मतः अपंग आहे. माझ्या अपंगत्वामुळे मला बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागलं. मग ते शिक्षणामधले असतील, सार्वजनिक सुविधांमधले असेल, किंवा नोकरीमधल्या अडचणी असतील. 2022 साली या अडचणींवर मात करण्यासाठी मला एक वेगळी दृष्टी मिळाली. म्हणजे मला 22 साली ब्रिटिश सरकारची चिवनिंग स्कॉलरशिप नावाची स्कॉलरशिप मिळाली, आणि मी UK मध्ये, युनायटेड किंगडममध्ये माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेले. UK मधले ते 1.5 वर्ष माझ्यासाठी खूप लिबरेटिंग होते, कारण की मी आयुष्यात पहिल्यांदा अडथळ्याविना कसं जगायचं असतं हे अनुभवत होते. म्हणजे माझी मला बस पकडता येत होती, ट्रेन पकडता येत होती, मला वॉशरूमला जाता येत होतं, मला कॉफी प्यायला मला जेव्हा हवं तेव्हा जाता येत होतं, आणि अशा सगळ्या गोष्टी ज्या सामान्य माणूस डेली आयुष्यात करत असतो त्या मी अनुभवत होते पहिल्यांदा. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी प्रिव्हिलेज होती. मी जेव्हा भारतात परत आले तेव्हा मला पुन्हा असं झालं की परिस्थिती जैसे थे, म्हणजे माझ्यासाठी काही बदललं नव्हतं इथे. मग ते बदलायचंय तर काय करायचंय, तर लोकांचे संवाद साधावा लागेल. मग लोक म्हणजे कोण? अपंगत्व असलेले का नसलेले? तर अपंगत्व नसलेले ह्या लोकांचे संवाद साधायचा होता. आणि तो साधण्याचं कारण हे होतं की ही जी लोक आहेत ज्यांना अपंगत्व नाहीये, ती माझ्यासारख्या लोकांसाठी सोयीसुविधा तयार करत असतात. त्यांना जर माहीत नसेल की ते बनवतायत ते कोणासाठी बनवतायत, तर त्या कधीच ते पूर्णत्वास नेऊ शकत नाहीत, किंवा कधीच ते पूर्णपणे ॲक्सेसिबल खऱ्या अर्थाने बनवू शकत नाहीत. हा एक आम्हाला विचार डोक्यात होता, आणि त्याच दृष्टीने आम्ही आमचं पाऊल घराबाहेर टाकलं, आणि मागचे 80 दिवस फिरतोय सतत. याचं एक दुसरं पण एक ऑब्जेक्टिव्ह होतं की महाराष्ट्रामध्ये अपंगत्वावर काय काम चाललंय हे आम्हाला माहीत नव्हतं, कारण की मी पुण्यात राहणारी मुलगी आहे, म्हणजे शहरात राहणारी मुलगी. मला शिक्षण मिळालं, आणि मी खूप प्रिव्हिलेज्ड आहे त्या बाबतीत. मला शिक्षण मिळालं, आणि त्यामुळे मी स्वतःची ओळख निर्माण करू शकले, आणि खूप साऱ्या देशांमध्ये फिरू शकले, भारताचं प्रतिनिधित्व करू शकले. परंतु नंदुरबार किंवा मेळघाटामधली आदिवासी मुलं आहेत ज्यांना अपंगत्व आहे, त्यांची परिस्थिती काय आहे हे मला पुण्यात बसून थोडी कळणार आहे. तर ते कळावं, त्याचा अभ्यास व्हावा, या दृष्टीने आम्ही महाराष्ट्राचा दौरा हा करायचा ठरवलं, आणि आम्ही बाहेर पडलो. मी जसं म्हटलं तसं आम्हाला एक 75-80 दिवस झालेले आहेत, आणि आतापर्यंत आम्ही एकूण 22 जिल्हे पूर्ण केलेले आहेत, आणि 22 जिल्ह्यांमधून एकूण 22,000 ते 25,000 विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला आहे. म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक, कम्युनिटी लीडर्स किंवा सरकारी कर्मचारी, या सगळ्यांशी संवाद साधून आज आम्ही इथे शिरूरमध्ये आहोत, सिटी बोरा कॉलेजमध्ये तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत.